ते का तुला ते दूध आहे. हाय गाईस इथे इथे का हाय गाईस. चल आता इथे तूप तापवून घेतोय आणि रवा छान तुपात भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे आता रवा छान भाजून घेतलेला आहे. रवा भाजतानाच केळी टाकायची म्हणजे काळी होत नाही. प्रसाद त्याचा कलर तसाच राहतो. प्रो टिप आहे तुमच्यासाठी, रवा भाजताना केळी घालून घ्यायची म्हणजे केळी काळी होत नाही. नंतर नाही टाकायची. मागून टाकली कलर मी इकडे असं दूध पाणी वेगळं तापत ठेवलेलं. दूध आणि पाणी असं मिक्स करून इथे उकळत ठेवलेलं आहे. म्हणजे गरम पाणी घातलं की छान मऊ आपला लुसलुशीत सॉफ्ट असा शिरा तयार होईल. तसं 1.25 किलोचं पातेल्याचं माप घेतलं होतं रव्याचं आणि तूप सुद्धा 1.25 किलोच घेतलेलं आहे. त्यासाठी आता आम्ही 3 केळी घेतलेली आहे तेवढ्या प्रसादासाठी. ओके पण छान होते. छान केळी आणि रवा असं एकजीव करून घ्यायचंय सगळं. भाजायचं चांगलं. हां मिक्स करत चांगलं. आमच्या आईचा हातचा प्रसाद खरंच खूप सुंदर होतो. आचारी आहे ना ती. हां आमच्या प्रसादाची पद्धत तुम्हाला आवडते की नाही हे कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही आणखीन कशा वेगळ्या पद्धतीने करता ते सुद्धा आम्हाला सांगा. म्हणजे नेक्स्ट टाइम करताना आम्ही तुमची पद्धत फॉलो करू. हो नाही ड्रायफ्रूट टाकते तरी घालून घ्यायचे आपण चांगले. मी आधीच काढून ठेवले होते. हो दुधाला पाण्याला शिवट वगैरे चांगली. दूध पण छान उकळलेलं आहे. हे दूध पाणी केलं असं टाकते. हळूहळू टाकायचं त्याच्या अंगावर येतं. आले मामा. असं दूध येतं अंगावर येतं. हळूहळू घ्यायचं गुठल्या होतं. आता झाकण ठेवलंय. 5 मिनिटं वाफवायचं आहे आपल्याला शिरा. आणि त्यानंतर छान साखर मिक्स करून घ्यायचे.
साखर घालून झाली आहे आणि छान मिक्स करून सुद्धा झाले. आता एक वाफ काढायची, मग आपला प्रसाद रेडी. आता आपली वाफ काढून झालेली आहे, बघूया आपण. वाव, कसं झालंय बघा, तुम्ही बघूनच कळेल किती छान सुशीत झाला प्रसाद बघा. असं या पद्धतीने करा आणि तुमची पद्धत पण आम्हाला कमेंट करून कळवा. झाला प्रसाद. मंडळी, कसा वाटला प्रसाद? आवडला असेल, माझी पद्धत आवडली असेल तर लाईक, कमेंट,